सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी महापौर विनायक कोंडाल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबण्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत, तसंच नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। ही पाहणी महापौर विनायक कोंडाल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। या पाहणीवेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त सोनाली यादव तसंच नगर अभियंता सारिका अकुलवार उपस्थित होते। संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसंच प्रभागातील नगरसेवक आणि नगरसेविकांनीही पाहणीत सहभाग घेतला। पाहणी दरम्यान जुना पुणे नाका येथील नाला, बाळे परिसरातील वैष्णवी हाईट्स, उमानगर येथील शरदचंद्र पवार शाळेजवळील नाला, स्पर्श हॉस्पिटल परिसर, गुलमोहर अपार्टमेंट, 6 कमान, 14 कमान, यशनगर तसंच 54 मीटर रस्ता परिसरातील नाल्यांची सविस्तर पाहणी करण्यात आली। यावेळी नाल्यांची स्वच्छता, पाण्याचा प्रवाह, अतिक्रमणे, गाळ साचलेली ठिकाणं तसंच पाण्याचा निचरा सुरळीत होत आहे की नाही याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली। महापौर विनायक कोंडाल यांनी अनेक ठिकाणी नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तसंच नाल्यामध्ये मिसळणारं सांडपाणी आणि अन्य पाण्याच्या स्रोतांची सखोल चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले। पाहणी दरम्यान काही ठिकाणी नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणारे छोटे पूल आणि इतर अडथळे आढळून आले। याबाबत संबंधित विभागांना तात्काळ कारवाई करून अडथळे दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची स्वच्छता, दुरुस्ती, खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश महापौरांनी दिले। यावेळी महापौर विनायक कोंडाल बोलताना म्हणाले की पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, शहरात पाणी साचू नये आणि नाल्यांमधील पाण्याचा निचरा सुरळीत राहावा यासाठी महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। शहरातील सर्व प्रमुख नाल्यांची नियमित स्वच्छता, पाहणी आणि आवश्यक दुरुस्तीची कामे वेगानं सुरू आहेत। ज्या ठिकाणी अडथळे किंवा समस्या आढळतील त्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। या पाहणी मोहिमेमुळे शहरातील नाला स्वच्छता आणि पावसाळी पूर्वतयारीच्या कामाला अधिक गती मिळणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं।